आपल्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी भरारी देणारे श्रीराम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ऍडमिशन ओपन फॉर 11th and 12th सायन्स अकॅडमी फॉर IIT मेडिकल NDA and other competitive exam. जयदत्त टॉवर, सांगली रोड, इचलकरंजी. Call 9921004600. Hi student, my name is Jaydeep Banne and we are discussing the fundamental lectures of physics. Already we are discussing lecture number 1, lecture number 2, lecture number 3. That is, in 3 lectures we are discussing the point name is unit and measurement, and the topic name is unit and measurement. All these 3 lectures we are discussing what is meant by physical quantity, what are the types of physical quantity, fundamental, derived, supplementary quantities, and what are these what is meant by dimensions, how we can calculate dimensions, and we stop this chapter. And now our second chapter or the second point we in this fundamentals of physics we are discussing, that is basic trigonometries. ह्या चौथ्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत? बेसिक ट्रिग्नोमेट्री आपण बघणार आहोत. काय काय ट्रिग्नोमेट्री रिक्वायर्ड आहे आपल्याला फिजिक्स साठी, कुठल्या कुठल्या ट्रिग्नोमेट्रीज म्हणजे बेसिक ट्रिग्नोमेट्री जे आपण 9th आणि 10th मध्ये शिकलोय त्या ट्रिग्नोमेट्रीज कुठल्या आहेत ते आपण त्या थोड्या आपण याच्यामध्ये बघणार आहोत. काय काय बघा. First we know that sin theta. Sin theta is equal to, what is sin theta? Sin theta means opposite side upon hypotenuse. Sin theta means opposite side upon hypotenuse. Next, cos theta. Cos theta means adjacent side upon hypotenuse. Cos theta means adjacent side upon hypotenuse. Tan theta means opposite side upon adjacent side. Next we know that sin theta is equal to 1 upon cosec theta. Cos theta is equal to 1 upon sec theta, and tan theta is equal to 1 upon cot theta. This point we know that already. Next we are discussing that is how the some standard values of sin theta, cos theta, tan theta, some standard values of sin theta, cos theta, tan theta at 0 degree, 30 degree, 45 degree, 60 degree ह्या व्हॅल्यूला आपल्याला पार्ट असल्या पाहिजे मुलांना, कारण ह्या व्हॅल्यू डायरेक्ट आपल्याला पुट आउट करायचे असतात. व्हॅल्यू कशा काढायचे हे आपण सांगतो आणि पार्ट कशी करायचे हे तुमच्या ट्रिक असेल तर त्या ट्रिक वापरू शकताय. काय बघा, सुरुवातीला थीटा, sin थीटा, cos थीटा, टेबल आपण घेतला तर बेस्ट होईल, आणि tan थीटा. फर्स्ट 0 डिग्री, 30 डिग्री, 45 degree, 60 degree, 0, 30, 45, 60 आणि 90 degree. काय करायचं बघा, बेसिक काय करायचं, आता याच्या व्हॅल्यू sin थीटा म्हणजे इथं व्हॅल्यू काढायची असेल, काय करा, हा 0, 1, 2, 3, 4 व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायचं बघा. एक ट्रिक आहे, 0, 1, 2, 3, 4 आणि काय करायचं, त्याला 4 ने डिवाइड करत जायचं. डिवाइड बाय 4, डिवाइड बाय 4, डिवाइड बाय 4, डिवाइड बाय 4, डिवाइड बाय 4. काय करायचं, नेक्स्ट स्क्वेअर रूट टाकायचं. ह्याला स्क्वेअर रूट, ह्याला स्क्वेअर रूट, ह्याला स्क्वेअर रूट, ह्याला स्क्वेअर रूट, ह्याला स्क्वेअर रूट. काय बघा व्हॅल्यू, काय तर बघा. याच्यामध्ये एक ट्रिक आहे, अशा ट्रिक भरपूर आहेत, YouTube वरती पण ट्रिक भरपूर आहेत, त्याच्या तुम्ही ट्रिक बघू शकता. ही एक ट्रिक तुम्हाला सांगितली. इथं काही 0 upon 4 इट इज अ 0, त्याचं स्क्वेअर रूट 0 येणार आहे. sin 0 0, sin 30 किती येणार आहे, हे 1 upon 2, sin 30 1 upon 2, एकच 4 चा किती येणार आहे 2. नेक्स्ट इथे किती येणार आहे, बे दोन्हीच्या म्हणजे किती येणार आहे 1 upon root 2. sin 45 1 upon root 2 इथे किती येणार आहे root 3/2, कारण का
हे √3 आणि 4 चं किती येणार आहे 2 √3/2 आणि sin 4 कॅन्सल होणार इथे किती येणार आहे 1 समजतंय का सर्वांना sin 0 0 sin 30 half sin 45 1/√2 sin 60 √3/2 sin 90 1 हेच काय करायचं अपोजिट येते ना उलट जर लिहिला तुम्ही cos ची व्हॅल्यू लिहितात cos 0 1 cos 30 √3/2 cos 30 √3/2 cos 45 1/√2 cos 45 1/√2 cos 60 1/2 cos 90 0 cos 90 0 नेक्स्ट काय करायचं नेक्स्ट काय आपला आता tan नेक्स्ट काय कुठल्या व्हॅल्यू येतात tan कसं काढणार आहे sin upon cos it is a tan 0/1 it is a 0 next 1/2 आणि √1/2 upon √3/2 2 get cancel आन्सर काय आहे रूट tan 1/√3 काय ते 1/√3 नेक्स्ट किती येणार आहे 1/√3 नेक्स्ट काय येणार आहे 1/√2 upon 1/√2 tan 45 degree 1/√2 1/√2 it is cancel किती येणार आहे इथं 1 नेक्स्ट tan 60 किती येते बघा tan 60 degree किती येणार आहे √3/2 upon 1/2 2 get cancel किती येणार आहे आन्सर √3 आणि tan 90 किती येणार आहे not defined हा टेबल आपल्यामध्ये नोटबुक मध्ये घ्या ही ट्रिक घ्या हा कशा व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या असतात आणि व्हॅल्यू पार्ट केला तर सफिशियंट होईल व्हॅल्यू पार्ट करा किंवा ह्या ट्रिक ने लक्षात ठेवा व्हॅल्यू समजतात का बघा तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू विचारतात व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ sin 45 डायरेक्ट एक्झाम्पल मध्ये ह्या व्हॅल्यू असतात नाउ नेक्स्ट इज हा टेबल पहिला लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये Now student, we are discussing the standard formulae and the standard angles and one of the standard angle number of times asking for physics मध्ये एक दोन अँगल कायम म्हणजे नंबर ऑफ वेळा म्हणजे विचारला जाऊ शकतात कुठले आहेत बघा ते एक आहे 37 आणि एक आहे 53 it is a 37 degree this is 4 5 and 4 and one of the angle asking for physics is it is 53 degree and it is 4 3 5 हा नंबर ऑफ वेळा हे दोन ट्रायंगल तुम्हाला विचारले जातात हे दोन ट्रायंगल तुम्हाला नंबर ऑफ वेळा विचारले जातात हे दोन ट्रायंगल इम्पॉर्टंट आहेत त्याच्यामध्ये काय बघा याच्यामध्ये काय फाइंड आउट करतोय आपण sin 37 degree means opposite side upon hypotenuse here opposite side is 3 and hypotenuse is 5 and cos 37 degree adjacent side upon hypotenuse next is tan 45 degree tan 45 degree is 3/4 opposite side upon adjacent side next cot 45 विचारलं तर 4/3 तिथे काय होते बघा कसं sin 53 degree sin 53 degree किती येणार आहे opposite side upon hypotenuse next cos 53 degree किती येणार आहे adjacent side upon hypotenuse next sin cos tan 53 degree किती येणार आहे tan 53 degree sin theta upon किंवा cos sin 53 upon cos 53 म्हणजे किती येणार आहे तो 4/3 समजते का बघा हे दोन अँगल तुमच्यामध्ये नोटबुक मध्ये घ्या हे दोन नंबर ऑफ वेळा अँगल्स विचारले जाऊ शकतात तुमच्या नंबर ऑफ वेळा अँगल हे विचारले जाऊ शकतात फिजिक्स मध्ये हे दोन अँगल मोस्ट इम्पॉर्टंट आहेत
angle 37 degree and angle 53 degree. Next is our angles. Next is our angle in radians. Angles in radians. आपल्याला माहिती आहे अँगल कसं दाखवतोय आपण, रेडियन कसं दाखवतोय, दिस इज अँगल, दिस इज थीटा अँगल, दिस इज थीटा अँगल. हा काय असेल आपला, दिस इज आर्क, दिस इज आर्क. म्हणजे सी जर एल असेल आणि हा जर आर असेल तर थीटा इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, थीटा इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. थीटा इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. आर्क लेंथ इज L upon radius is R. Arc length is L, radius is R. आता याच्यामध्ये काय काय विचारलं जाऊ शकतात, काय विचारू शकतो बघा, रेडियन टू डिग्री. सर रेडियन टू कन्वर्ट डिग्री, नंबर ऑफ वेळा क्वेश्चन्स असते. रेडियन टू डिग्री काय आहे, रेडियन किती रेडियन आहे, 2 पाय रेडियन. 2 पाय रेडियन म्हणजे किती डिग्री, 2 पाय रेडियन म्हणजे 360 डिग्री. 360 डिग्री. पाय रेडियन म्हणजे किती, मग पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री. नेक्स्ट मग पाय बाय 2 म्हणजे किती, पाय बाय 2 म्हणजे किती, तर 90 डिग्री. नेक्स्ट पाय बाय 3 म्हणजे किती, पाय बाय 3 म्हणजे किती होणार, ते 60 डिग्री. नेक्स्ट पाय बाय 4 म्हणजे किती होणार, 45 डिग्री. समजतंय का बघा, 2 पाय पाय बाय 2 पाय बाय 3 पाय बाय 4, 360 180 90 हे दोन अँगल लक्षात ठेवायचे असतील. हे दोन अँगल लक्षात ठेवा. नंबर ऑफ तुम्हाला पुढचे कुठलेही अँगल्स का किंवा हा लक्षात ठेवला तरी पण चालेल. याच्यावर तुम्हाला कुठलं 5/4 देऊ दे, 5/6 देऊ दे, 180 आपण किती येणार 6 काय ते बघा तिथं. असं नंबर ऑफ वेळा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. हा अँगल्स इन रेडियन्स टू डिग्री विचारतात तुम्हाला क्वेश्चन असा सुद्धा असेल. नाउ नेक्स्ट इज ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. नाउ नेक्स्ट इज trigonometric identities. Now next point is our trigonometric identities. Now next point is our trigonometric identities. Trigonometric identities. Now next point is our trigonometric identities. Trigonometric identities काय बघा, आपल्याला ऑलरेडी एक आयडेंटिटी माहिती आहे, कुठली सर, sin square theta plus cos square theta is equal to 1. Sin square theta plus cos square theta is equal to 1. Next second identity काय, sec square theta minus sec square theta minus tan square theta. Sec square theta minus tan square theta is equal to 1. Sec square theta minus tan square theta is equal to 1. Next काय, cosec square theta minus cot square theta is equal to 1. Cosec square theta minus cot square theta is equal to 1. Trigonometric identities आपल्याला पार्ट पाहिजे. sin square theta plus cos square theta is equal to 1. Sec square theta minus tan square theta is equal to 1. cosec square theta minus cot square theta is equal to 1. इथं trigonometric identities तुम्हाला पार्टच पाहिजे. नेक्स्ट इज डबल अँगल फॉर्म्युले. नेक्स्ट काय असेल तुमचा, डबल अँगल फॉर्म्युले. इथंच घेतो डबल अँगल फॉर्म्युले. डबल अँगल फॉर्म्युले त्याच्यामध्ये फर्स्ट कुठला घेऊया, sin to theta. sin to theta चा फॉर्म्युला काय ते बघा, 2 sin theta cos theta. 2 sin theta cos theta. sin to theta is equal to 2 sin theta cos theta. sin to theta is equal to 2 sin theta cos theta. नेक्स्ट सेकंड डबल अँगल फॉर्म्युला मध्ये cos to theta चा फॉर्म्युला काय येतोय, cos square theta minus sin square theta. cos square theta minus sin square theta. cos square theta minus sin square theta. cos to theta is equal to cos square theta minus sin square theta. मग याच्यामध्ये अजून काय करतोय आपण, काय करू शकतोय, cos square theta च्या ठिकाणी व्हॅल्यू काय टाकू शकतो इथं, cos square theta is equal to 1 minus sin square theta.
cos square theta is equal to 1 minus sin square theta. 1 minus sin square theta म्हणजे काय येणार आहे 1 minus 2 sin square theta. इथे व्हॅल्यू टाकली तर काय येईल ही व्हॅल्यू डायरेक्ट 1 minus sin square theta इथे व्हॅल्यू टाकली किती येणार आहे 1 minus sin square theta minus sin square theta 1 minus 2 sin square theta. नेक्स्ट आता काय करायचं sin square theta ची ठिकाणी व्हॅल्यू टाकायची. आता काय करायचं sin square theta काय येईल sin square theta ची व्हॅल्यू ठिकाणी व्हॅल्यू टाकली तर किती येणार 1 minus cos square theta 1 minus cos square theta. इथे किती येणार आहे आता 1 minus cos square theta टाकला म्हणजेच काय येईल cos square theta minus 1 minus cos square theta. काय व्हॅल्यू cos square theta minus 1 minus cos square theta. cos square theta minus 1 plus cos square theta म्हणजेच काय येईल 2 cos square theta minus 1. हा एक फॉर्म्युला नंबर ऑफ वेळा तुम्हाला विचारला जातोय. हा एक फॉर्म्युला तुम्हाला नंबर ऑफ वेळा विचारला जाऊ शकतो. हा सुद्धा डोक्यात ठेवा फॉर्म्युला काय असेल 2 cos square theta minus 1. 2 cos square theta minus 1. 2 cos square theta minus 1. Next formula is our 2 cos square theta minus 1. Next is our third formula tan 2 theta. 2 tan theta upon 2 tan theta upon 1 minus tan square theta. 1 minus tan square theta. परत फॉर्म्युला रिवाइज करतो. Trigonometric identity sin square theta plus cos square theta is equal to 1. Sec square theta minus tan square theta is equal to 1. Cosec square theta minus cot square theta is equal to 1. Double angle formula. Sin 2 theta 2 sin theta cos theta. Cos 2 theta cosec square theta minus sin square theta. 1 minus 2 sin square theta. 2 cos square theta minus 1. Tan 2 theta 2 tan theta upon 1 minus tan square theta. हे डबल अँगल फॉर्म्युले. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ऍडिशनचे फॉर्म्युले. सुरुवातीला हे लिहून घ्या कंप्लीट. नेक्स्ट इज अवर पॉइंट इज ऍडिशन फॉर्म्युलेज. ऍडिशन फॉर्म्युला मध्ये कुठले कुठले आहेत सर. फर्स्ट फॉर्म्युला इज देयर sin a plus b. sin a plus b काय असेल याचा sin a cos b plus cos a into sin b. पाठच पाहिजे आपल्याला cos a sin a cos b plus cos a sin b. सेकंड sin a minus b. सर आम्हाला येतंय की हे सगळं. परत मग काय घेताय तुम्ही ज्यावेळी तुम्हाला नंबर ऑफ तोंडपाठ होईल त्यावेळी तुम्हाला फिजिक्स मध्ये प्रॉब्लेम येणार नाही. जे फिजिक्स मध्ये इम्पॉर्टंट ट्रिग्नोमेट्री आहेत तेवढेच मी घेतोय. sin a minus b sin a cos b minus cos a into sin b. Next third cos a minus b. Cos a minus b is equal to cos a cos b plus sin a sin b. Cos a cos b plus cos a plus b. Cos a minus b is equal to cos a cos b plus sin a sin b. Next fourth कुठला राहिला cos a plus b. Cos a plus b is equal to cos a cos b minus sin a into sin b. काय करते cos चा फॉर्म्युला काय करायचा cos सेपरेट करायचे. cos मित्र आहेत त्याचे. cos एका साइडला असणार sin एका साइडला लगेच होते ती. cos a cos b plus cos a cos b minus sin a sin b. Next fifth tan a plus b. tan a plus b काय आहे फॉर्म्युला tan a plus tan b upon 1 minus tan a tan b. tan a plus b upon 1 minus tan a tan b. Next sixth tan a minus b. tan a minus b is equal to tan a minus tan b 1 plus tan a into tan b. 1 plus tan a into tan b. समजते का बघा फॉर्म्युले तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. हे फिजिक्सच्या नोटबुक मध्ये sin a plus b sin a minus b cos a minus b cos a plus b tan a plus b tan a minus b सगळे फॉर्म्युले तुमच्या नोटबुक मध्ये आले पाहिजे सगळे.
नेक्स्ट आपण बघूया एक्झाम्पल्स. नेक्स्ट इज आवर एक्झाम्पल साइन 15 डिग्री. सर साइन 15 डिग्री कसं सॉल्व्ह करायचं? साइन 30 असतं आम्ही लगेच सॉल्व्ह केलं असतं. साइन 45 असतं लगेच सॉल्व्ह केलं असतं. साइन 15 डिग्री कसं सॉल्व्ह करायचं? सोपं आहे. काय करायचं? साइन 45 डिग्री मायनस साइन 30 डिग्री. आलं काय? साइन 45 डिग्री वजा साइन 30 डिग्री किती येतंय? साइन 15 डिग्री. आता काय करायचं? साइन a मायनस बी. साइन a मायनस बी काय येणार आहे? साइन a cos b मायनस cos a इंटू साइन b. साइन a cos b इंटू cos a साइन b काय येणार आहे? साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू किती असते? साइन 45 डिग्री 1/√2 इंटू साइन 45 डिग्री 1/√2 cos 30 √3/2 मायनस cos 45 1/√2 आणि sin 30 1/2 काय असेल? 1/√2 √3/2 मायनस 1/√2 1/2 काय असेल? तर डिनॉमिनेटरला काय येईल? 2√2 आणि न्यूमरेटरला काय येईल? √3 मायनस 1 येते का बघा आन्सर. साइन 45 व्हॅल्यू किती आली? सॉरी साइन 15 डिग्रीची व्हॅल्यू किती आली? ही व्हॅल्यू आली. समजते का सर्वांना क्लिअर आहे काय? हे एक्झाम्पल सोडवून घ्या पटपट. नेक्स्ट इज अवर एक्झाम्पल इज tan 75 डिग्री. नेक्स्ट इज अवर एक्झाम्पल इज tan 75. सर tan 75 कसं सॉल्व्ह करायचं? tan 90 माहिती आहे मला, tan 60 माहिती आहे. tan 75 कसं आलं? काय करायचं याला? tan 45 डिग्री प्लस tan 30 डिग्री. 45 प्लस 30 किती येणार आहे? 75. काय करायचं पुढं? इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे tan a प्लस b म्हणजे काय असते? tan a tan b अपॉन 1 मायनस tan a tan b. tan 45 डिग्री tan a प्लस tan b tan a tan b अपॉन 1 मायनस tan 45 इंटू tan 30 डिग्री. tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b. tan 45 ची व्हॅल्यू काय असते हो? सर मला माहिती आहे काय असते? 1 प्लस tan 30 ची व्हॅल्यू किती असते? 1/√3. तसं 1 मायनस 1 इंटू 1/√3 काय होईल इथं? आता हा सॉल्व्ह केला तर किती होणार आहे? √3 प्लस 1/√3 आणि इथं काय होईल? √3 मायनस 1/√3. √3 कॅन्सल होईल. √3 कॅन्सल होऊन इथं आपला आन्सर काय येईल? √3 प्लस 1/√3 मायनस 1. √3 प्लस 1/√3 मायनस 1. समजते का सर्वांना एक्झाम्पल? इथं आपला व्हिडिओ आपण स्टॉप करत आहोत. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे? इथपर्यंत बास आपला फिजिक्स. एवढं ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीज आपल्याला सफिशियंट आहे. अजून लागल्या तर आपलं तुम्हाला मॅथ्स मध्ये क्लिअर होतं अजून त्याच्यामध्ये. त्यामुळे ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीज आणि ही दोन एक्झाम्पल जास्त समज असतात सफिशियंट आहे आपल्याला. आणि याच्यानंतर ओके स्टॉप करतोय.